आज 31 डिसेंबर रोजी शेअर मार्केटमधल्या घडामोडीबद्दल आपण थोडासा चिंतन किंवा त्याच्यावर थोडा छोटा अभ्यास करण्याचा किंवा काहीतरी आपल्याला त्याच्यातून कसं काही ट्रेड करता येईल याच्यासाठी काही दिशा मिळते का, किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्या प्रत्येकाला बऱ्याचशाच गोष्टीची माहिती असणं आवश्यक असतं. नाहीतर आपण कष्टाला मिळवलेले पैसे व्यवस्थित ठिकाणी इन्व्हेस्टमेंट न करता आपल्या हातून ते जाऊ शकतात. त्यासाठी कष्टाला पर्याय नाही, आपल्याला अभ्यास हा केला. आज निफ्टीमध्ये जी काही सकाळी सुरुवात झाली 23,560 आणि ओपन होऊन सदर निफ्टी ही लो 23,460 पर्यंत जाऊन आली. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये जी काही डे लो झाला तिथून जी रिकव्हरी आली त्या रिकव्हरी मध्ये निफ्टी 23,690 पर्यंत जाऊन आला. त्यानंतर मार्केट हे प्रिव्हियस 30 डिसेंबरचा जो क्लोज होता त्याच्या आसपास बंद झाला. तरी पण निफ्टी जी 2 ते 250 पॉईंट खाली जाऊन परत रिकव्हर होऊन ह्याचं होण्याचं कारण काय असेल, तर थोडस त्याचं महत्वाचं असं आहे की एकतर इंडिया विक्स हा वोलाटिलिटीचा इंडेक्स असतो. तो साधारण आज दिवसभरात 3.40% वाढलेला आहे. तो जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये वोलाटिलिटी वाढत असते. सदर मार्केटमध्ये 5 दिवस आपण जर बघितले असता 6.92% इंडिया विक्स वाढत आहे आणि तसाच कमी पण झाला होता. पण याचाच अर्थ मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ही प्रचंड आहे. असे असताना आपल्याला काहीतरी ट्रेंड मिळवून आपण काम करण्यासाठी किंवा आपले पैसे गुंतवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास की मार्केटवर कोणत्या गोष्टी परिणाम करतात, काय होत असतं, याचा आपण सतत माहिती घेत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते, मार्केट खूप घटत असतं, तेव्हा आपल्याला एरवी खूप महाग वाटणारे, चांगले फंडामेंटल असणारे असे जे शेअर्स आपण घेऊ शकत नाही, ते घेण्याच्या संधी निर्माण होतात. तर सदर आज आपण आता बघितलं, इंडिया विक्स हा खूप वाढलेला आहे. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी प्रचंड दिसत आहे. डाव जोन्स काल जो 400 पॉईंट खाली होता तो आज थोडा रिकव्हर झालेला आहे, प्लस मध्ये सुद्धा येऊन गेला. जी रिकव्हरी आली ती फॉरेन मार्केट सुद्धा मध्ये आलेली आहे. आपल्याला इथं बघता येईल युरोपियन मार्केट जे आहेत ते सुद्धा आज आपल्याला इथं प्लस दिसत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये थोडासा पॉझिटिव्ह ट्रेंड बनताना दिसत आहे. मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड बघताना आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो किंवा आपल्याला काय घेतलं तर त्याच्यात रिटर्न चांगले मिळतील हे बघताना आपल्याला आज गोल्ड सुद्धा वाढताना दिसत आहे. कमोडिटीमध्ये क्रूड वाढणं हे मार्केटसाठी चांगली गोष्ट नाही, याबद्दल आपण बोललो होतो. कारण बऱ्याचशाच इंडस्ट्रीजना क्रूड हे रॉ मटेरियल असल्यामुळं त्यांचं जे प्रॉफिट मार्जिन आहे ते घटत असतं. त्याचं महत्वाचं कारण ते आहे. डॉलर इंडेक्स पण फारसा काही वाढ नव्हता, पण बरेचसेच महत्वाचे पॉईंट म्हणजे एफ.आय.ने जे आज एफ.आय डाटा हा एक महत्वाचा डाटा असून डेली एफ.आय किंवा डी.आय जे फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर असतात किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट असतात, हे काय करतात यांच्यावर आपल्याला सतत लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांच्या ट्रेंडनुसार आपण जर फॉलो केलं तर आपल्याला मार्केटमध्ये नुकसान घेण्याची वेळ येत नाही. सदर ह्या डाटामध्ये आज असं दिसत आहे की 20 डिसेंबर पासून एफ.आय सलग इंडेक्स फ्युचर म्हणजे इंडेक्स फ्युचर मध्ये सलग विक्री करत असून त्यामुळे हे मार्केट सतत, आपण काय म्हणतो की खाली काय ते कोण विकायला लागलंय, तर हे आपण बोलल्याप्रमाणे इथं आपल्याला दिसत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की स्टॉक फ्युचर जे आज 31 डिसेंबर रोजी जे काही थोडेफार 3,000 कोटीचे त्यांनी विकले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते, आपण जर सेक्टरल जर निफ्टी बघितली त्याच्यातले जे स्टॉक आज जर खाली गेले असतील त्याला आपण साधारण टॉप गेनर लुजर मध्ये बघू शकतो निफ्टी 50च्या.
आपल्याला क्लोजर मध्ये जे दिसतील त्याच्यात एफ आय ने स्टॉक फ्युचर विकलेले आहेत 2%. अडाणी एंटरप्राइजेस, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, ब्रिटानिया यासारखे 1%पेक्षा आसपास जे घटलेले स्टॉक आहेत. आपण याच्यावर थोडासा अंदाज लावू शकतो. स्टॉक फ्युचर जे वाढलेले आहेत आज निफ्टी घेणार मध्ये बेल आहे, ओएनजीसी आहे, कोटक बँक आहे, ट्रेंट आहे. हे सगळे 2-2.5% वाढलेले आहेत. कोल इंडिया आपण साधारण बघितलं तर 1-1.5% आहे. आयटीसी आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतं याच्यातून आपल्याला एक ट्रेंड फॉलो करता येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की निफ्टीमध्ये जेव्हा काम करत असताना आपल्याला ऑप्शनची माहिती असणं फार गरजेचं आहे. एफ आय यांचं जे स्टॉक ऑप्शन किंवा इंडेक्स ऑप्शन मध्ये फार मोठी फिगर असत असते. आज 31 डिसेंबर रोजी आपण पाहिलं तर 50,818 कोटीची स्टॉक ऑप्शन्स एफ आय ने बाय केलेले आहे. इंडेक्स 30 डिसेंबर रोजी जर आपण बघितलं तर 46,000 कोटीचं दिसत आहे. 27 डिसेंबर रोजी आपण जर बघत असेल तर 19,000 कोटीची बाय दिसत आहे. सलग आता आपल्याला ह्याच्यातून असं दिसत असतं की ऑप्शन्स मध्ये सलग पुट रेशो हे वाढत होते. पुटच्या प्राइसिंग वाढत होत्या आणि इथं तर यांनी स्टॉक फ्युचर विकले होते. त्यामुळे मार्केटमध्ये काय घडलं असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणून हा डाटा रीतसर वाचणं आपण फार गरजेचं आहे. सदर मार्केट थोडंफार आता पॉझिटिव्ह रेंज मध्ये आल्यासारखं दिसत आहे, पण अजून स्थिर वाटत नाही आहे. माहिती शेअर करण्याचं अजून एक साधन म्हणजे मार्केटवर परिणाम करणारे हे जे महत्वाचे 2 डाटा होते, इंडिया विक्स आणि एफ आय डाटा, हे आज नवीन मला थोडेसे सांगावे वाटले. त्याच्यानुसार आपण मार्केटमध्ये काम करू शकतो. मी सुद्धा थोडं थोडं शिकत शिकत किंवा आपल्याला जशी माहिती मिळत जाईल ती आपणास शेअर करीत जाईन. मी सेबी रजिस्टर अनालिसिस नसून स्वतः अभ्यास करून वाचून मला मिळालेली माहिती मी शेअर करत आहे. याच्यात बाय सेल रेकमेंडेशन कधीही नसतं. प्रत्येक माणसाला आपल्या कष्टाचे पैसे हे व्यवस्थितरित्या सुरक्षित गुंतवता आले पाहिजे. आज प्रत्येक साधारण बघता कॉम्पिटिशनच्या जगात आज आपल्या नोकऱ्यांची सुद्धा शाश्वती नाही आहे. आज खाजगी कंपन्यात अचानक लोकांना नोकऱ्यावरून काढून टाकलं जातं. स्वतः आपण सेव्हिंग करून आपला एक स्वतःचा सेल्फ सपोर्ट हा नेहमी बनवला पाहिजे. त्यासाठी आपण असलेल्या पगारामधून मंथली SIP किंवा स्वतः त्याच्यात अभ्यास करून मार्केट कसं चालतं, काय चालतं, साधारण आपण सलग 1-2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष याचा आढावा घेऊन अभ्यास करून तज्ञांचा सल्ला घेऊन सुरक्षित गुंतवणूक करावी असं मला वाटलं, म्हणून मी थोडीशी माहिती शेअर केली. धन्यवाद.